गुरु अजून घरी नाही आला. कुठे आहे बाई? काहीच कळत नाही. फोनही लागत नाही. आई, बाप्पा मला तर खूपच उशीर होऊन राहिला. अगं हळूहळू, प्रत्येक वेळी घाई खाण्यात पण. जरा सावकाश सुनबाई. काही नाही हो बाबा, ऑफिस मध्ये कोणीतरी आठवण काढली असेल. आठवण ऑफिसच्या लोकांनी नाही, मी काढली आहे. आणि अर्थात मी पण ऑफिसचाच आहे. आय एम ऑफिस गोईंग मॅन. ऑफिस आहे म्हणे. नाश्ता करते का? हा, नाश्ता करणार ना. चल ये बस. नाही नाही नाही, पण मी आणलेला करणार. अरे म्हणजे काय, येताना त्या अंबिका मिसळवाल्याकडून झणझणीत मिसळ घेऊन आलेलो आहे. सगळेजण मिसळ खाऊया मस्तपैकी. चला. अरे वा, मिसळ झणझणीत. करा. ये राधा, चल चल चल, ये लवकर इकडे. नकोय. नकोय काय? मिसळीला कोणी नाही म्हणतं का? हा? अशी तेलाची तर्री असलेला लाल भडक रस्सा, अशी त्याच्यावर तरंगणारी मूग मटकी, कोथिंबीर, मिरची, लिंबाच्या फोडी आणि असा खमंग फरसाण. ये लवकर चल. नको मला. का? मी डाएट वर आहे. अरे कसलं डाएट करते? अरे खाओ पिओ मजा करो, माझ्याकडे बघ जरा. तुझ्याकडे बघूनच ठरवलंय की असं नाही व्हायचंय. हे मी आनंदी दिसण्याबद्दल बोलतोय. अच्छा, बर मी निघते. तुम्ही खा सगळेजण मिसळ. हा, बरं आई, तुम्ही खाणार आहात? नाही नाही बा, तुम्ही दोघं खाऊन घ्या. नाही तुम्ही खा ना. जाऊ दे. त्यालाच विचार, तो तरी खातोय का तू? हॅलो, कुठे? कुठल्या हॉस्पिटलमध्ये? हो का? बर ठीक आहे. काय ग, कुणाचा फोन होता? आई, बाबा यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलंय. गुरुला काय झालं? गुरुला कुठे ऍडमिट केलं तू? हो आई. तर काय ऍक्सिडेंट वगैरे झाला का? मला वाटलं होतं. नाही रात्रभर मॅट व्हायला लागला नव्हतं बाई. आणखी भीतीची माणसं आई. होतं. ती काय झालं? मला लेकाला अरे देवा, बाबा मला लेकाला चुकी ठेवा. अगं जरा गप बस. एक मिनिट, कोणी पॅनिक होऊ नका प्लीज. जरा शांत राहा. राधा, तो फोनवरचा माणूस पुढे काय म्हणाला? काही नाही, त्यांनी इतकंच सांगितलंय का तुम्ही लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये या. राधिका, चल मला जायचं हॉस्पिटलला. चल. आई, कुठे चालली तू काय करणार तिथे? ना तू जाणार ना मी. काहून बरं तुम्ही असं बोलून राहिलात? काय बरं कसे बोलतात? दगडाचं काहीच झालंय तुमचं. सौमित्र मला घेऊन चल बाबा. चल ना जाऊया. अहो जा, तुम्ही सगळे जा. अरे बापाला बाप म्हणायची लाज वाटते त्याला. मला त्याची काळजी वाटते. बाबा बाबा जरा प्लीज शांत व्हा प्लीज. हे बघा, मला असं वाटतं आता या परिस्थितीत आपण गुरुला एकटं सोडता कामा नये. आणि मला माहितीये बाबा, आता तुम्ही कितीही चिडला असलात तरी इथेच जर थांबलात तर काळजीने तुमचा जीव वर खाली होणार माहिती. त्यामुळे मला असं वाटतं प्लीज आपण जाऊया सगळे. चला. मी आवडून येते. सुनबाई तुझं तू ठरव. बाबा कुठल्या नात्याच्या बंधनासाठी नाही, पण माणुसकीच्या नात्याने तरी आपल्याला जायला हवं ना तिथे. तुम्ही चला बर. सौमित्र, तू आई बाबांना घेऊन पुढे जा. मी नानाजींना सांगून येते. बाबा आवरा लवकर. बाबा आवरून मी आवरतो तोपर्यंत बाकीचं सगळं तुम्ही आवरून. चला. अहो भाई, हे काय तुम्ही गेला होता भाजी आणायला आज? अहो करणार काय, आमचं हे नाहीयेत ना सध्या, त्याच्यामुळे मला सगळी कामं करायला लागतात. आणि खरं सांगू का नानी, एवढी मोठी यादी देते मी, 2 गोष्टी त्यातल्या विसरूनच जातात. आमच्या यांचंही तसंच आहे. म्हणजे आपण अगदी यादी करून द्यायची, हे सगळं बाजारहाट करतात, पण आपल्याला सगळ्यात महत्वाची जी गोष्ट हवी असेल ना ती नक्की विसरतात. बघा, बोलण्याच्या नादात मी सुद्धा विसरले तुम्हाला विचारायला. नानाजींची ट्रिप कशी चालली? अरे मस्त, ग्रुप छान मिळाला ना, एन्जॉय करतात, रमलेत अगदी छान. अरे वा, कालच फोन आला होता त्यांचा. कोणाशी बोलायला मी विचारा?
कोणाशी? समिताशी बोलायचं होतं त्यांना. बरोबर आहे, सून आहे त्यांची, हम्म. तिची काळजी वाटणारच त्यांना. आणि समिधा पण आता खूप बदलले. खरंय, बाळाची चाहूल लागल्यापासून ना घरातलं वातावरणच बदलून गेलं अगदी. आता बाळ घरी आलं ना की बघा कशी तारांबळ उडते सगळ्यांची. तुम्ही आज बकुळाच्या वस्तीवर नाही गेलात? समिधासाठी लाडू करायचे ना आज, म्हणून नाही गेले. हो. खरं सांगू का नानी, मला ना आता एकटीला कंटाळा येतो घरात. कसा वेळ काढायचा तेच समजत नाही. म्हणजे हे असले की भांडणं आमची, नसले की करमत नाही. बरोबर, इतक्या वर्षाचा संसार. आमचंही तसंच आहे. तुझं माझं जमेना, तुझ्या वाचून करमेना. नानीजी काय ग, ही घराची किल्ली घ्या आणि बकुळा मावशीला सांगा की सगळं काम करून घे म्हणून. हा हो, अगं राधिका, चाललेस कुठे एवढ्या घाईत? ते काय झालं की काल रात्री हे घरी आलेच नाही. काय घरी आला नाही? नंतर हॉस्पिटलमधनं फोन आला तर यांना ऍडमिट केलंय म्हणून. आई आणि बाबा तिकडेच गेलेत सौमित्रा बरोबर, मी पण निघतेच. अगं बाई, ऍडमिट केले पण झालंय काय? ते आता तिथे गेल्याशिवाय नाही कळणार. मी निघते, बँकेतही जायचंय, पैसे वगैरे काढायचे. हो, हे बघ, तू इथली काही काळजी करू नकोस. अथर्वला मी सांभाळते, त्याचं जेवण वगैरे बघते मी. तू निश्चिंत मनाने जा. हो, निघते नानीजी. हा सावकाश जाग बाई. हो आणि कळव आम्हाला. काय नसतं या पोरीच्या मागे लागलंय समजत नाही. हा आनंद बस. मी काय म्हणत होतो, अरे कुठे गेले? तू पण ना. ये जरा बोला. बरं, सगळी तयारी झाली? हो. ते पीपीटी पेन ड्राईव्ह वर घेतलेस ना, नाही तर नेमकं तेच विसरशील. सर सॉरी, मी खरंच विसरलो होतो. मी आता जनीला सांगतो. हा बरं, राधिका वहिनी कधी येत आहेत? आपल्याला निघावं लागेल. सर, मी पण तोच विचार करतोय, अजून राधिका वहिनी आल्या कशा नाही? त्यांचाच फोन आहे. हा वहिनी बोला. काय? नाही नाही वहिनी, यू डोंट वरी. आम्ही बघतो, म्हणजे ठरवतो आम्ही. हो हो, तुम्ही कळवा आम्हाला. ओके. काय झालं आनंद? सर, गुरुला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलंय. काय? हो, म्हणजे नेमकं काय झालंय ते माहित नाहीये. ते वहिनी कळवणार आपल्याला. पण त्यांनी सांगितलं की मी मीटिंग मध्ये डिरेक्टली पोहोचते. कसं जमणार मला माहित नाही. अरे बापरे, हे अचानक कसं काय झालं? चल आपण जाऊया बघायला त्यांना. सर, नाही नको सर. आपण वाट बघूया ना. वहिनी करणार आहे फोन, मग आपण ठरवूया. ठीक आहे. सर, एवढ्या मोठ्या दवाखान्यात हा थांबा, आपण इथे विचारून बोलूया. रिसेप्शन कुठं असं? एक्सक्यूज मी, पेशंटचं नाव आहे गुरुनाथ सुभेदार. मला सांगू शकाल का कुठे? आई शांत व्हा, विचारूया. रूम नंबर 9. ओके समोर. ओके, थँक्यू. आपण डॉक्टरांशी बोलूया आई. हा नो नंबर इकडे. एक्सक्यूज मी, गुरुनाथ सुभेदार. हो, इथेच आहे. कसे आहेत ते? बरी आहे का तब्येत? बरी आहे का त्यांची तब्येत? थोडे बरे आहेत, त्यांना सलाईन लावली आहे तर झोप लागली. काय झालंय काय? तुम्ही कोण त्यांचे? मी वडील. ते रस्त्यावर बेशुद्ध पडले होते. आई जरा शांत व्हा आई. हा, एका माणसाने त्यांना ऍडमिट केलं आणि त्यांच्या ऑफिसच्या कार्डवर तुमचा नंबर मिळाला. थँक्यू. डॉक्टर बोलतीलच तुमच्याशी. भेटू शकते. हो, तुम्ही भेटू शकता, पण उठवू नका. आणि हो, एका वेळी एकाने चालता. हो, चालेल. राधा, मला वाटतं तू जाऊन दे. नाही आई, तुम्ही जाऊन दे. डॉक्टर आल्याशिवाय तशी कंडिशन नाहीच कळणार आहे गुरुची. गुरुनाथ सुभेदारांचे रिलेटिव्ह. तुम्हाला खाली जाऊन फॉर्म भरायचा आहे आणि पैसेही भरायचे. बरं, ओके, बरं. थँक्यू. बाबा, तुम्ही कुठे चाललाय? तुम्ही बसा. तुम्ही बसा शांतपणे, मी बघतो ना. बसा, तुम्ही इथे बसा शांतपणे. सौमित्र, मी पण येते तुझ्या बरोबर. चल. बाबा आलेच. हा,
का अवस्था करून घेतली बा. कसं दिसून राहिला मालिक. काऊन पोट्या असं वागते तू. एकीकडे राग पण येते तुझ्या बोलण्याचा आणि दुसरीकडे लहानपणी सगळ्या गोष्टी येऊन सांगायचास मला आणि आज तू एका शब्दाला माग झाले का मी. आपल्या लेकाशी बोलण्यात आईला का सुख लागतं ना त्या आईलाच माहित. कसा रे विसरला सगळी नाती त्या बैतडीसाठी. एका पोरी बोज इथे येऊन पोचलाच नव्हा तो. मी आणखी नाही तुला त्रास होऊ द्यायची बरं. काय बरं मी नाही भेटू द्यायची त्या पोरीला तुल. वाटेन ते होऊ दे. कसं आहे आता? अजून ग्लानीतच आहे. हा बाई का अवस्था झाली मालेकाची. एवढा काळवंडलाय तो. असं वाटते आयुष्यभराचं मनाचं ओझ ठेवलंय कोणीतरी त्यावर. सोडणार नाही त्या भैताडीला. पहा बरं तुम्ही सगळ्यात केवळ झालंय. तिचा काय दोष आहे? आपला सिक्काच तर खोटा आहे. अविचारानं वागलाय आता भोगून राहिला. आणि तुला किती वेळा समजवायचं का? कळत कसं नाही? तुम्ही ना मध्ये या 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 आल्या. ये बाई ये. त्यामुळे झालंय सगळं. त्यामुळे झालंय सगळं. काय झालं? का झालं पण मला विचारत आहे. काय अवस्था झाली त्याची. त्याला वाटोळ्या करून टाकलं तू ना. आई कुठे चालली तू. हा आज गॅरीला केली तापोर गे तू. पूर्णात सुभेदार कळलं. ही सगळी अवस्था ना तू करून टाकली काय. आता पाहायला आलीये कुठे चालती होई तू. मला त्याला भेटायचंय. अजिबात नाही. सावली पडू देणार नाही मी त्यावर. वाटलं केलं तर जा निघून इथून. निघून जा म्हणते ना. निघून जा इथून. आई खबरदार आता मायामध्ये काही पडायचं नाही पुढेच. आतापर्यंत सहन केलं पण माझ्या पोराच्या जीवावर भेटणार असेल ना तर अजिबात नाही सहन करणार मी. इतके दिवस एक आई म्हणून मी या पोरीला सहन केलं. पोरीचं तर वाढतच चाललंय. संसाराची वाट लावून टाकली. माझ्या लेकाच्या आयुष्याचं वाटोळं करून टाकलं ना. पण आता तुला मी अजिबात सहन करणार नाही. मी सांगून ठेवते. माझ्या पोराच्या जीवावर उठली निघून जाय तू. आय डोंट केअर अबाउट व्हॉट यू थिंक. मला गॅरीला भेटायचंय आणि तसंही त्याला माझी गरज आहे तुमच्यापेक्षा जास्त. त्याला तुमचं तोंडही बघायचं नाही. सो प्लीज यू गो. शन्या तोंड सांभाळून बोल. काय तोंड सांभाळून बोल. हे लोक आले त्यामुळे डिस्टर्ब झालाय तो. ए बाई बा अंत पाहू नको आता. खूप डोक्यात गेली तू बा. आई आता जर का तू जास्त बोलली ना तर तुला या हॉस्पिटल मधूनच काय या सोसायटी मधून देखील तुला बाहेर काढून टाकेल मी. कशी ग तू. पोरला त्या बायकोपासून सोडलं. एका आईला त्या मुलापासून सोडलं. देव तुझं कधी 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 मला करणार नाही. आई तुम्ही शांत व्हा बरं. तुम्ही असं मनाला लावून नका. थांबा. तू इथं निघ बर. इश्यू करू नको सत्ताई. जायचं
आई एक मिनिट इथे बस. तुम्ही स्वतःला त्रास नका ना करून घेऊ. शांत व्हा. ऐक सुनबाईचं बरोबर बोलते. तुझ्या पोराला कोणी नादाला लावलं नाही, तो लागलाय नादाला. त्याचा दोष आहे. कुणी सांगितलं होतं त्याला असं वागायला? हे असं असतं हिचं प्रत्येक वेळी. हो, तुम्ही यांना बघून येता का? मी नाही जात. मी आलीच. हॅलो केड्या, कुठे आहेस तू? मी ते हॉस्पिटलला आले. गॅरीला ऍडमिट केलंय. नाही ना माहिती अजून काय झालंय ते, काही कळतच नाहीये काही. नाही नाही नाही, तू नको, तू नको येऊस. अरे का काय का, ते सगळे आहेत ना घरचे. गुड फॉर नथिंग आहे, त्यानंतर ऑरेंजेस आहे, सगळेच आहे तिकडे. तू नको येऊ इथे. ऑरेंज लेडीने इतका इन्सल्ट केला माहितीये माझा, जाऊच देत नाही त्याला भेटायला. मी एक काम करते, मी जाते आता इथनं, मी नंतर भेटते गॅरीला. अरे थांब काय थांब, ते मारतील बिरतील मला. हा यार, हे पण बरोबर आहे. थांबले नाही तर गॅरीला असं वाटेल की मी काहीच केअर करत नाही. ओके बरं ठीक आहे, मी थांबते. हो नाही नाही घाबरत मी, फाईन थांबते. हा हा ओके बाय. अवबाद झालं ना आता, त्याला घेऊन या बरं. चल ये रे बाबा. शाबास. ये या. इतक्या दिवसांनी आपल्याला इतका छान एकांत मिळाला. अहो नीट जरा नीट करून देता का? हा मी बघ. हा हा आणि असं काय कर्तृत्व दाखवलं तिने? हा आधी घर सांभाळ म्हणा, मग हे बाहेरचे उद्योग करत बस. आई मी काय करू तुमचं? तुम्हाला पाहून चीड पण येते आणि दुसऱ्या बाजूला तुमची दयाही येते. का कळत नाही तुम्हाला? दोन दगडांवरती पाय ठेवणारा माणूस शेवटी बुडतोच. का समजत नाहीये? तुम्हाला नेमकं काय झालंय मला माहित नाही, आणि तुम्हाला काही व्हावं अशी माझी इच्छा सुद्धा नाही. असा विचार मी कुणाच्याच बाबतीत करणार नाही. पण मला आज आश्चर्य वाटतंय, तुमच्यासारखा इतका हुशार माणूस, कर्तबगार माणूस हा असा भावनेच्या आहारी कसा जाऊ शकतो? सावरा तुम्ही स्वतःला, नाहीतर एक दिवस स्वतःच्याच नजरेतून उतरून जा. अजूनही वेळ गेलेली नाही. नाही माझ्यासाठी नाही, पण अथर्वसाठी तरी.